असं हे आपल्या डायबिटीज वरचं औषध आहे. आणि कसं आहे पॅकेट? 20 रुपयाला एक. बघा आपण जर आता या दुकानामध्ये जर बघितलं तर बघा इथे वजनावर चॉकलेट मिळतात. आपण म्हटलं ना की भाकरवाडी समोसा आहे 180 रुपये. हा 180 रुपये का? याचा डब्यावर माप असतं, म्हणजे आपण जसं पायली म्हटलं जातं ना तसं मिलेगा अपने पास। ओके ओके। हाँ, और खजूर वगैरह मिलता है हमारे पास। पीछे चॉकलेट वगैरह भी मिलेगा। केक मिलेगा। हाँ, चॉकलेट है। 250 250 रुपयाला का शर्ट? ओके। हा काला खजूर आपला 120 रुपये। आता मी खोलत नाही कारण कसं मित्रांनो, मुंबई म्हणजेच मुंबापुरी आपल्या महाराष्ट्राची राजधानी, आपल्या महाराष्ट्राची राजधानी बरोबर आपल्या देशाची आर्थिक राजधानी। तर या मुंबापुरीमध्ये आता राजधानी म्हटली की तिथे बरेच काही गोष्टी असतात, म्हणजे बाजारहाट असते, ऑफिसेस असतात, कार म्हणजे विविध प्रकारच्या बँका असतात आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात। तर त्यापैकी आपण काय एक्सप्लोर करतो तर आपण बाजारहाट एक्सप्लोर करतो ती आपल्या मुंबईमधली। तर मुंबईचे बाजार म्हटले की छोटे मोठे बाजार नाही तर फार असे मोठे बाजार असतात। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग्स या युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। मित्र हो, आपण आता आलो आहोत मस्जिद बंदर मार्केटला। आपण मागच्या वेळी देखील आलो होतो, परंतु कसं होतं की बरेचसे युट्यूबर येतात आणि समोरून शूटिंग करून जातात। मी देखील तसं केलं होतं, म्हणजे आलो होतो ना समोर शूटिंग करून गेलो होतो। तर मार्केट खूप मोठं आहे, त्याप्रमाणे आपलं आता जसं जसं जमेल तसं आपण एक एक अशी व्हिडिओ बनत राहू। आता आपण मस्जिद बंदरच्या मार्केटच्या दुसऱ्या गलीमध्ये जाणार आहोत आणि तिथे काय काय मिळतं ते आपण एक्सप्लोर करूया। खूप मजा येईल तुम्हाला, तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जाऊया आपण पुढे। मुंबादेवी माते की जय, गणपती बाप्पा मोरया। आता आपण मस्जिद बंदर स्टेशनला आहोत। नेहमीप्रमाणे आपण मागे जसे आलो होतो तसंच आहे। जिथून आपण वरती चढतो आणि नंतर आपल्या समोर जे बघा हे तिकीट काउंटर आहे, तर ते तिकीट काउंटर लागूनच आपला हा मार्केट आहे। आता काय केलं होतं, आपण मागच्या वेळी हा समोरचा भाग एक्सप्लोर केला होता, तर आता आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये काय काय मिळतं ते आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे। जाऊया पुढे आपण। मस्जिद बंदरच्या मार्केटची आपण दुसरी गली एक्सप्लोर करतोय। माझ्या पाठीमागे आपण बेलवाला पाहत असाल, तर मागे आपण तिथे बेल खाली होती, आता आपल्याला जायचं आहे बघा माझ्या तिकडे पाठीमागे जायचं आपलं तिकडे। मस्जिद बंदरच्या मार्केटची सुरुवात आपल्या आता आपण खाऊ पासून करूया, कारण कसं आता नवरात्री येत आहेत आणि उपवासासाठी किंवा आपल्याला रात्री जागण्यासाठी व फराळासाठी पदार्थ हवे असतात। तर ते पदार्थ इथे सुंदर सुंदर असे पदार्थ आहेत, बघू शकता आपण। हे काय गुंजे आहे का? ही कशी आहे? ड्रायफ्रूट गुंजा बघा, 6 पीस आहेत, म्हणजे आपली करंजी जी असते आपण रव्याची बनवतो तशी आहे, ड्रायफ्रुट्स आहे। आणि हा बिस्किट 70 रुपयाचं पाकिट आहे का? नान कटाई, ठीक आहे। बघू शकतो आपण विविध प्रकारचं फरसाण आहे। अजून काय? खाकरा वगैरे आहे का? हा बघा खाकरा आहे आणि इथं मोठा मसाला पापड ना, मसाला पापड हा कसा आहे? मसाला पापड 170 रुपयाला आहे का? ओके। आणि खाकरा पाकिट? ओके ओके। बघू शकतो आपण विविध प्रकारचा फरसाण आहे आपणास। बघा भावनगरी आहे, आपली हे कुठे आहे शेव? बघू शकतो। आणि यांचा भाव कसा आहे आता, यांची रेंज? 200 ओके ओके। बघा 240 रुपये आणि 220 रुपये केले। उत्तम क्वालिटीचे वाटत, वेगवेगळे असे फरसाण आहे। हा, कारण दुकानच पाहून असं वाटतं की क्वालिटी खूप छान आहे। बरोबर आहे, दुकानाचं नाव लक्षात ठेवा बघा, मी तुम्हाला दुकानाचं नाव देतोय, श्री हरी फूड। आणि दादांचा चेहरा पण लक्षात ठेवा। या मार्केटला सुरुवात आपण खाऊ पासून केली आहे ना, आता आपल्या समोर जे दिसतो तो सर्व काही खाऊच दिसतो। मागे आपण ती गली एक्सप्लोर केली होती। तुम्हाला मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त ड्रायफ्रुट्स म्हणजे आपले सुके मेवे जे असतात ना ते भेटू शकतात। आता बघा व्यापाराला विचारायची गरजच नाहीये, इथं प्रत्येकाचा भाव लावलेला आहे आणि हा भाव म्हणजे त्यांच्या किलो प्रमाणे आहे, म्हणजे किलोचा भाव आहे। हे बघा समोर दिलेलं आहे ते सॅम्पल दिलेलं आहे, हे बघा इथं मनुके आहेत, प्रत्येकाचा भाव आहे। आणि आपला मुखवास जो लागतो आपल्याला तो देखील आहे, बघू शकतो आपण। बघा 60 रुपयाला आहे, 120 रुपयाला आहे। आणि विशेष म्हणजे आता ह्या मार्केटला ना काला खजूर किंवा खजुराचे विविध प्रकार असे भेटतात। पण मस्जिद बंदरचा मार्केट एक्सप्लोर करतो आणि आपण जर बघितलं की आपल्या मासली मार्केटमध्ये कसं आहे की टोपल्या टोपल्या मासली असते, तसंच या मस्जिद बंदरच्या मार्केटला टोपल्या टोपल्या आपले ड्रायफ्रूट आणि खजूर असतात। वाव, विविध प्रकारचे खजूर जे कधी आपण पण पाहिले नसतील ना ते पण खजूर इथे आहेत। हा 180 रुपये का? ओके। आणि हा 260 ओके। आणि हा 220 रुपये किलो ना? हा बघा, हे इथे सुट्ट्यामध्ये लूज मध्ये माल आहे। आणि हा कुठला कसा आहे? 480 रुपये किलो। क्वालिटी प्रमाणे भाव ना?
हा, बरोबर. ओके. भविष्यात आता ग्राहकांची देखील तुडुंब आता गर्दी होत आहे मार्केटला. हे जे मार्केट आहेत म्हणजे दादर म्हणा, मस्जिद बंदर मार्केट म्हणा, क्रॉफर्ड मार्केट म्हणा, हे उत्तम अशा गर्दीचे मार्केट आहे. लहानपणीची आठवण दिली असेल, लिमलेटच्या गोळ्या आहेत. बघा पहिली ससा चॉकलेट असायची, आता मस्का चॉकलेट येतोय. आणि इथं विविध प्रकारची चॉकलेट आहेत. बघू शकता बघा, मँगो चॉकलेट वगैरे सर्व तुमची लहानपणीची आठवण ताजी येईल. मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये ड्रायफ्रूट बरोबर, खजूर बरोबर चॉकलेट देखील मिळतात. आणि ही बघा, ही चॉकलेट आहेत. हा बघा, चॉकलेटचा जरा नीट निरीक्षण करा. हे कसं आहे भाव यांचा? 50 रुपये 50 रुपये अर्धा किलो. आणि हे चॉकलेट 40 रुपये 300 ग्राम आएगा, 80 रुपये का अर्धा किलो आएगा, ओके. 160 रुपये किलो आहे. ओके. आणि हे कसं आहे? 100 रुपये. हा बघा, 100 रुपयाला आहे. आणि विशेष म्हणजे ही पण चॉकलेट मी टाकलेली आहेत, ही मस्त चॉकलेट आहे. ओके. आणि इथं बघा मँगो चॉकलेट. हा कसा मँगो चॉकलेट? 80 रुपये अर्धा किलो. 80 रुपये अर्धा किलो. अशी विविध प्रकारची इथे गोष्टी मिळत असतात. आपण जाऊया आता. आपल्याला ही गली भेटलेली आहे. खारीक कसं आहे? 200 रुपये किलो ना. बघा 200 रुपये किलोला आहे. आणि हे 120 रुपये. बघा हा पॅकेट मध्ये खजूर येतो. हा काला खजूर आपला 120 रुपये. आता मी खोलत नाही कारण कसं आहे ते तिकडनं पॅक होऊन येतात त्याची मुलं. आणि बघा हा कसा आहे भाऊ? हा 140 रुपये. याचं आपण वजन बघूया. हा बघा 550 प्लस मायनस 50 म्हणजे अर्धा किलो आपण पकडूया. अर्धा किलो 50 ग्राम एक्स्ट्रा आहे. मुंबईची बाजारपेठ म्हटली ना की तिथे काय छान आवडतं माहिती आपल्याला, की मस्त अशी सुटसुटीत दुकानं, म्हणजे जास्तीत एकाच सामान्य जास्त दुकानं आणि उत्कृष्टरित्या सजवलेली. आता आपण चालत असताना आपणास एक मस्त असं फरसांचं दुकान म्हणजे आपला खाऊचा बाजार वगैरे दिसतो, तर तो आपण एक्सप्लोर करूया. आता आपण जो रस्ता पकडलेला आहे ना, तर तो रस्त्याचं नाव आहे युसुफ मेहर अली रोड, म्हणजे मस्जिद बंदर रोड पण म्हणतात, युसुफ मेहर अली रोड पण म्हणतात. आणि जर तुम्ही या मुंबापुरीत आलात, आपल्या मुंबईमध्ये जर आलात, तर तुम्हाला खाऊची दुकानच भारी दिसतील. बघू शकतो आपण इथं. बघा इथं पण सुंदर असं मोठं दुकान आहे, महालक्ष्मी बेस्ट चिवडा. आणि ते देखील फरसाण आहे, छान छान आहे. इथे बघा उपवासाचा चिवडा. आता नवरात्र चालू होत आहे, नवरात्रासाठी उपवासाचा चिवडा आपण घेऊ शकता इथून. आणि इथे हा कुठला पोहा चिवडा आहे का? पोहा चिवडा. आणि हा कसा आहे? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. अरे वा. बघा आपण जर बघितलं ना तर विविध प्रकारचा फरसाण आहे. जगातला जेवढा फरसाण आहे सर्व या दुकानामध्ये फरसाण आहे. आपण जर बघितलं, बघा याला आपण निमजी म्हणायचो. हा बिस्किट आहे. भाई बिस्किटचा कसा पाकिट आहे? 80 रुपयाला हा पाकिट आहे का अर्धा किलोचा? हा बघा 80 रुपयाला अर्धा किलो हा पाकिट आहे. आणि हे शेजवान स्टिक 80 रुपये अर्धा किलो. बघा 80 रुपये अर्धा किलो. किती? आणि चकली 140. बघा 140 रुपये हा पॅकेट आहे का? 1 किलोचं पॅकेट आहे. आणि चकली तुकडा बघा 140 रुपयाला आहे. 140, 140 आणि 80. आणि हे पण 80 रुपयाला. मस्त वाटतं. आणि इथं बघितलं आपलं मसालेदार पोंगे आहेत तिथे. बघा हे कसं एक 20 रुपयाला का? ओके. आणि हे आपलं पालक चिप्स हे 40 रुपयाला का? अरे वा, जाताना फरसाण घेऊन जायला पाहिजे. मस्त आहे 40 रुपयाला. बघा दुकानाचं नाव लक्षात ठेवा, महालक्ष्मी बेस्ट चिवडा. आणि व्यापाऱ्यांचा चेहरा लक्षात ठेवा. इथे पण भाऊ इकडे आहेत आणि हे पण भाऊ आहेत. हा त्यांचं मस्त दुकान बघितलं. आणि भाऊ एक नवीन काहीतरी दाखवले. काय बिस्किट कुठला दाखवत तुम्ही? काजू बिस्किट. एक खारा लागतो ना? हा बरोबर, नमकीन बिस्किट आहे एकदम मस्त छान. कसा आहे तो? 40 रुपये पाव किलो. ओके. आणि हा पाकिट आहे 40 रुपयाला का? ओके ओके. आणि हा वेफर कसा आहे? 120 रुपये अर्धा किलो आहे का? ओके. आपण हे बघा, हे भाऊ इथे खरेदीला आले. कहाँ जा रहे हो आप? गाँव जा रहे हो? हाँ, तो इधर से सब खाने के लेके जा रहे हो ना? हाँ. झारखंड से का गाव? कौन सा गाव का? ओके ओके. बघू शकता आपण आपल्या मस्त मित्र भेटले आहेत. हॅपी जर्नी भाऊ. पुढे पुढे जाऊया. आपल्या मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये बघा आणखी एक गोष्ट तुम्हाला आवडेल, ती म्हणजे आपली सकाळची न्याहारी जी असते ते म्हणजे बटर बिस्किटे वगैरे सर्व काही. हे कसं आहे बटर? 160 रुपये किलो. 160 रुपये किलो ना. आणि अलग अलग हा ते बरोबर आहे. आणि हे काय आहे? शक्करखारी का? ओके. भविष्यात आपण बघा एकदम आपल्या लव आकाराची शक्करखारी आहे. आणि हा टोस्ट कसा आहे? 140 रुपये.
म्हणजे आपल्या व्हरायटीनुसार त्याचा भाव वेगवेगळा असतो देखील प्रोडक्टचा, बरोबर आहे. आणि आपला टोस्ट हा 200 रुपये किलो, 180 रुपये किलो, 140. ओके. बघू शकतो आपण छान आहे. आता इथे देखील आपल्याला ड्रायफ्रूट मिळतात, पण अगोदरच्या दुकानात आपण ड्रायफ्रूट दाखवल्यामुळे आपणास आता पुढे जायचं आहे. अशी बरीच दुकानं आपणास मस्जिद बंदर मार्केटला दिसतील. इथे पण बघा उपवासाचा चिवडा वगैरे आणि इथे कचोरी वगैरे आहे. आणि तिकडे पण दुकान होतं. आता या त्या दुकानात अर्ध्या वस्तू विचारल्या आपण, या आता दुकानात अर्ध्या वस्तू विचारूया. हा बघा इथे चिवडा, हा चिवडा कसा आहे? 180 रुपये किलो ना, 180. ओके. आणि हे काय? 200 रुपये तिलपापडी 200 रुपये किलो. आणि हे काय? भाकरवाडी सँडविच 180 रुपये किलो. 180 रुपये किलो, बरोबर आहे. आणि ही चकली कशी आहे? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. अरे वा, एकदम स्वस्त लावलंय. हा, बघू शकता आपण दुकानात मधली वस्तू आहे आणि छान क्वालिटीची वस्तू वाटते बघा. दुकानाचं नाव आहे ठक्कर टेस्टी चिवडा. वा. सोनपापडी कशी शेक? 100 रुपयाला ना. बघा किती मोठी सोनपापडी 100 रुपयाला आहे. साधारण त्याचा वजन असेल 400 ग्रॅम, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास. बघू शकतो आपण. आणि दुकानाचं नाव लक्षात ठेवा आणि शेटचा चेहरा देखील लक्षात ठेवा. बघा 3 शेट आहेत इथे. आपण जर इथे आलोत ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे पण काला खजूर आहे. हा कसा आहे पॅकेटवाला? काला खजूर कसा आहे? 120 रुपयाला ना. ओके, हा 120 रुपयाला आहे. आणि आपल्याकडे तेल पण मिळतं का हे केसांचं तेल वगैरे? हा, बघू शकतो आपण. बघा लौकी तेल. हा म्हणजे लौकी तेल कशासाठी? केसांसाठी असतो. ओके, बालोकीला राहत आहे, बरोबर. आणि इथे बघा हेअर केअर विविध प्रकारची आपली तेल आहे. याची किंमत कशी आहे? म्हणजे एमआरपी नुसार आहे? एमआरपी डाऊन आहे ना, होलसेल रेट एमआरपी पेक्षा कमी आहे. ते साधारण आपण एखादं बघूया. आता हा पॅराशूटचा कसा आहे? ते खोबरे तेलाची बाटली आहे. ही कशी आहे खोबरे तेलाची बाटली? किंमत 130 रुपयाला. बघा 130 रुपयाला आहे 500 ml. मी म्हटलं ना की मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये चॉकलेट भरपूर प्रमाणात आहेत. विविध प्रकारची चॉकलेट आहेत. तुम्ही कल्पना करू शकणार नाही अशा प्रकारची चॉकलेट आहेत. बघा 320 रुपये किलो, म्हणजे इथे बघा 360 रुपये किलो ही पण चॉकलेट इथे आहेत. आणि हा जेली पॅकेट कसा शेट? बघा 100 रुपयाला जेली पॅकेट आहे. 50 पीस. ओके ओके. हा बघू शकता. बघा शेटचा चेहरा लक्षात ठेवा. आणि दुकानाचं नाव आहे श्री आई कृपा चॉकलेट. आपण आता पुढे येऊया. पुढे पण मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये ड्रायफ्रूट आणि खाऊ आज मोठ्या प्रमाणात मिळतो. इथे पण विविध प्रकारचा ड्रायफ्रूट आहे. हा बघा मिक्स ड्रायफ्रूट आहे. हा 450 रुपये 500 ग्रॅम ना, अर्धा किलो 500 ग्रॅम. आणि हे बघा 400 रुपये आहे अर्धा किलो. आणि विविध प्रकारची मनुका आहेत. ही मनुका कशी अर्धा किलोचा भाव आहे ना? हा, हे बघा अर्धा किलोचा भाव आहे. विविध प्रकारची मनुका आहेत. 300 वाले आहेत, 320 वाले आहेत, 350 वाले आहेत आणि काल्या मनुका 300 वाले आहेत. आणि हे बघा पिस्ता आहे अर्धा किलोचा 1100 रुपये, हे 1200 रुपये, म्हणजे क्वालिटीनुसारचा असतो. आणि हे 500 रुपये अर्धा किलो बदाम आहेत. आणि इथे सर्व मिक्स आहे. आणि इथं वरती आहे आकडे आहे. बघा प्रत्येकाचा रेट लावलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. हे इथं पण सॅम्पल आहे ना, तुम्ही तिकडे वेगळंच काढून ना. ओके ओके. बघा तिथं आई कृपाच ड्रायफ्रूट आहे, तेच आहे. ओके. हिरवा वाटाणा असतो, हिरवा मटर ते आहे. आणि ते हे आहे. हे मटर कसं आहे? 140 रुपयाचं पॅकेट आहे. आणि हरभरा 140 रुपये. बघा 140 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. आणि चकली 140 रुपये. 140 रुपये सर्व आहे. 140. ओके ओके. बघा 140 हे सर्व आहेत ना, म्हणजे काय काय वाटाणे, चकली, चकली तुकडा, चिवडा हे आहेत 140. आणि हे इकडे आहेत ते 180 रुपयाला आहेत. जरा चाकण्याच्या वगैरे मस्त सुंदर सुंदर असे आयटम आहेत. बघू शकतो आपण. दुकानाचं नाव माहिती आहे ना, शिवकुमार यादवांचं दुकान आहे हरिओम म्हणून. आणि इथे भाऊ आहे, भाऊंचा चेहरा लक्षात ठेवा. आणि या दादांचा चेहरा लक्षात ठेवा. बघू शकतो. बघा इथे यादवांचे ते चॉकलेट पण मिळतात बघा. आणि वेफर देखील आहे. हे शेंगदाणा लाडू कसा आहे? 100 रुपयाला का? अर्धा किलोचा ना. ओके. आणि ही उपवासाची वेफर ही 60 रुपये पाव किलो ना. ओके. आणि ते मसाला शेंगदाणा 160 रुपये किलो. ओके. बघू शकतो आपण. भाऊ आपला उत्कृष्ट अशी माहिती देतात. आणि या दुकानामध्ये देखील छान असे बघा फरसाण आहे, भाकरवडी आहे. मस्जिद बंदरचा मार्केट आपण चालत चालत फिरतो. आणि आपण जर बघितलं तर इथे बघा खोबरेल तेल आहे, विविध प्रकारचे बघा बाम वगैरे आहे. आणि हा कुठला तेल आहे? जैतून. जैतून म्हणजे ऑलिव्ह ऑइल ना. हा
ऑलिव्ह ऑइल, त्याला म्हणजे आपल्या मराठीमध्ये जैतून म्हणतो आपण. आणि त्या विविध प्रकारचे तेल आहेत बघा, नवरत्न वगैरे सर्व काही तेल आहेत. आणि विशेष म्हणजे यांची किंमत पण आपल्या MRP नुसार कमी असते. आता हे कसं आहे? 100 रुपयाला ना. हे बघा 100 रुपयाला आहे केसांचं तेल आपलं आहे. याच्यावर किंमत 200 रुपये दिलेली आहे. पण हे डाऊन म्हणजे आपल्या कमी भावामध्ये जेवढे काही आहे तर त्यांच्यापेक्षा म्हणजे MRP पेक्षा कमी भाव आहे ना. हा हा. तरी बघा आपण आता पॅराशूटचा बघितला, आता आपण हा तेल बघूया. हा कसा आहे? बघा याचा 220 रुपये दिलाय, पण हे आता 150 रुपयाला देतील भाऊ म्हणजे प्रत्येकाचा. आता आपण याचं ते. आणि हा कसा आहे? बघा 280 रुपयाला हा आपला ऑलिव्ह ऑइल आहे. आणि हा लुकमानी तेल 120 रुपये लुकमानी तेल बघा, छान असं आहे मस्त. मी आता जो मस्जिद बंदरचा मार्केट फिरतोय ना, तर तो सारखा सरळ सरळ फिरतोय. मी कुठल्या गल्लीत घुसलेलो नाही, अगदी मुंबई देवीकडे जाताना वगैरे. कपडे पण आपल्याला विकायला आहेत तिथे, बघू शकतो आपण. हे कसे आहे ट्रॅक? 200 रुपये बघा. आणि शर्ट कसं आहे भाऊ? सेम का? हे 200 रुपये सर्व आहे बघा. इथे आपण बघितलं, भाऊचा चेअर लक्षात ठेवा, 200 रुपयाला ट्रॅक पॅन्ट आहेत आणि 200 रुपयाला शर्ट आहे. हा कोणत्या प्रकारचा टी शर्ट आहे म्हणजे? कॉटन आहे का, फ्रिल में आहे? हा हा, ओके ओके. चला बघूया. इथे काकांचं दुकान आहे आणि इथे स्टेशनरी विकायला आहे बघा. बाजारामध्ये चक्क स्टेशनरी, आणि ती पण अगदी कमी दरामध्ये. ही वही कशी आहे भाऊ? 20 रुपयाला का? बघा 20, 200 पेजी वही 20 रुपयाला. आणि ही मोठी 30 रुपये. मोठी बघा 30 रुपयाला आहे. 20 रुपये 30 रुपये. आणि इथं बघा विविध प्रकारचे आपले स्केच पेन. स्केच पेन 20 रुपयाला आहे. अरे वा, मस्त वाटलं बघ. हा रबर पॅकेट 20 रुपयाला 20 रबर. 20 रुपयाला 20 रबर. पेन्सिल 45 ला 10 पेन्सिल येणार. 45 रुपयाला 10 पेन्सिल आहेत. आणि बघू शकतो आपण काकांचा चेहरा लक्षात ठेवा आणि बघा त्यांच्या दुकानात जाऊन. मस्त छान असं दुकान आहे. मार्केट फिरतात तुम्हाला कशीच कमी नाही, कारण किराणा दुकान आहेत आणि इथे फळे वगैरे मिळतात बघा. स्टेशनरी पण तिकडे आहे आणि इकडे फळे देखील आहेत, पाहू शकतो आपण बघा. हे कसे आहेत? सफरचंद बघा 150 रुपये किलो सफरचंद आहेत. वाव मस्त. इथंच असता तुम्ही? ओके. आणि आपण आता पुढे गेलो तर पुढे बघा आपले हार्डवेअर आहेत, म्हणजे सुरी वगैरे सर्व काही. आपल्याला म्हणजे भाजी वगैरे किंवा मच्छी वगैरे कापायला सुरी वगैरे हवी असते. आणि ही पकड कशी आहे? अरे वा, शेट इकडे बसलेले आहेत का? 250 रुपये. 250 वही है 250 वाला. 250 वाला, ओके. आणि ही सुरी कशी आहे इकडची? 100 रुपयाला एक है. 100 रुपयाला आहे का? आणि इकडची सुरी? ये 50 रुपया है, वो 40 रुपया है, वो 30 बघा ही 50 रुपये, ही 40 रुपये आणि ही 30 रुपयाला. विविध प्रकारच्या व्हरायटी म्हणजे 30 रुपये स्टार्ट आहे सुरी आहे. आणि ही सुरी कशी आहे? 80 रुपयाला आहे. बघा विविध प्रकारचे हार्डवेअर आहेत आपले, मस्त छान आहे. छान असं दुकान आहे काकांचं. धन्यवाद काका. आता आपण जर मस्जिद बंदरच्या या रोडला आलोत ना, तर तिथे तुम्हाला नुसते कपड्यांचे दुकाने दिसतील बघा. सुंदर सुंदर असे कपडे आहेत तिथे विकायला, सगळीकडे कपडे आहेत बघा. या साईडला गेलो की चप्पल वगैरे किंवा शॉर्ट्स वगैरे किंवा सर्व काही आहेत. आता आपण 2-3 दुकानं एक्सप्लोर करू आणि पुढे आपण जाऊया. बघू शकतो आपण नवीन नवीन छान छान अशा क्वालिटीचे कपडे आहेत. कसे आहेत भाई हे कपडे? 250. 250 रुपयाला का शर्ट? ओके. हा हा. म्हणजे साईज नुसार रेट बदलते काय? सेम रेट? या कॉटन मध्ये ना 250 एकच भाव. एकच भाव का? या टी शर्ट 200 रुपये. हा 200 रुपयाला. हा हा बघा 200 रुपयाला टी शर्ट आहे. ओके. आणि हे 200 रुपये. आणि 600. हे 700 रुपये का? ओके. आणि पॅन्ट कशा स्टार्टिंग आहेत? 500 450. 500 450 रुपये. जीन्स मध्ये? जीन्स मध्ये आणि याच्यामध्ये आपल्या फॉर्मल मध्ये 350 300. 350 300. ओके ओके बेस्ट क्वालिटी आहे. ओके ओके. आपण जाऊया पुढे पुढे. आणि इथे मोबाईलचे कव्हर विकायला आहेत. हे बघा HD ग्लास 100 रुपये आणि गोरिला ग्लास 50 रुपये. तर प्रत्येकाचे रेट आहेत त्याप्रमाणेच आहे. इथे पण कपडे आहेत विकायला. कसे आहेत कपडे? कसे आहेत? 200 रुपयाला का? बघा इथे पण छान असे कपडे आहेत विकायला. मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये काय मिळत नाही असं काय नाही, आणि मिळतं पण एका गलीमध्ये असे भरपूर आहे. म्हणजे एका ठिकाणी ड्रायफ्रूट भरपूर. आता इथे बघा इथे पट्टे आहेत, म्हणजे आपले बेल्ट. कसा बेल्ट आहे भाऊ? 100 रुपये. हा 100 रुपयाला का?
हा बघा 100 रुपयाला बेल्ट आहे, एक नंबर. आणि इकडचं म्हणजे ही सर्व आहे ते 100 रुपयाला का? ओके, हे सगळे 100 रुपयाला आहेत आणि इकडे जे आहे ते 200 रुपयाला आहेत. म्हणजे क्वालिटीनुसार भाव वेगवेगळा असतोच. बरोबर आहे, भाऊंचं छान आहे. आणि दुकानाचं नाव बघा गणेश ट्रेडर्सच्या खालीच इथं आहे. आणि इथे आपण आलो तर इथे परफ्यूम विकायला आहेत. छान असे परफ्यूम आहेत. आपल्या आता कसं आहे समारंभामध्ये परफ्यूमची आवश्यकता असेल तर परफ्यूम आपण घेऊ शकता. कसं आहे परफ्यूम? 200 रुपये. आणि हे इकडचे एक 100 रुपये. बघा हे 100 रुपयाला परफ्यूम आहे. मस्जिद बंदरचं मार्केट आपण फिरतोय आणि आता आपण काय करणार की आपण आता रिटर्न जाणार आहोत. कारण मी सांगतो तुम्हाला की रिटर्न गेल्यानंतर आणखी काही वस्तू आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत. हा मार्केट कसा की मध्ये रस्ता असल्यामुळं आपणास दोन्ही साईडला मार्केट आहेत, त्याच्यामुळे एकदाच आपल्या दोन्ही साईडला करता येत नाही. तर आपण आता जो या साईडने पळतो म्हणजे जेणेकरून आणखी काही नवीन नवीन घटक आपण नक्की एक्सप्लोर. इकडे आपण जर बघितलं इथे सुंदर सुंदर अशा लाइटिंग विकायला आहेत. बघू शकता विविध प्रकारचे लाइटिंग आहेत. लाइटिंग कशी आहे? अलग अलग रेट. स्टार्टिंग रेंज 120. बघा 120 रुपयापासून स्टार्ट अशी लाइटिंग इथे आहे. आणि इथे बघा दिवे आहेत, आपल्या दिवाळीसाठी छान असे दिवे आहेत. आणि मोठी लाइटिंग पाहिजे तर मोठी लाइटिंग आहे, छोटी लाइटिंग पाहिजे छोटी लाइटिंग आहे, विविध प्रकारची लाइटिंग आहे. आणि डेकोरेशनच्या विविध प्रकारच्या वस्तू भावून करायच्या त्याला. आणि इथे विविध प्रकारचे असे वॉलेट आहेत. त्या मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये आपण फिरू ना तर आपल्याला छान अशा गोष्टी मिळतात ना, आवडतील आपल्या सर्व गोष्टी. कशा आहे रेंज, कशा आहे पाकिटची? ओके ओके. बघा 150 रुपयापासून स्टार्ट असे आहे. बघू शकतो आपण. भाऊ आपल्या स्वतः याच्यातून सांगतो 150 रुपयापासून स्टार्ट, 150, 200, 250 वगैरे. आता आपण इथे घेऊया. ही सॉक जोडी कशी आहे? बघा 20 रुपयाला एक जोडी आहे. आणि या 3 जोड्या टोटल 60 रुपयाला जातील. हा ह्या 100 रुपयाच्या आहेत. बघा बघू शकतो आपण. बघा हा बंच अखंड 100 रुपयाला आहे. आणि हे 20 रुपयाला एक जोडी आहे. 60 चे 3. आणि हे लेडीज हा हे 100 का 3. बघू शकतो आपण इथे. बघा इनर वेअर देखील आहे. ही कशी आहे? बघा 100 चे 3. 100 रुपये. बघा 100 रुपयाला गॉगल आहे, फॅन्सी गॉगल वगैरे. आणि बाईकवर हे 100 रुपये आणि वेगवेगळी रेंज आहे ना. ओके ओके. मस्जिद बाजार मार्केटला आपण चालत असताना आपल्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक वनस्पती काय आहे? किरायचा काढा. हे किस किलर येत आहे? डायबिटीज किलर ना. बघा डायबिटीज साठी स्पेशल अशी चिरायची पाडा. घालून प्यायचं का? बघा रात्री भिजून ठेवायचं आणि सकाळी घालून प्यायचं. असं हे आपल्या डायबिटीज वरचं औषध आहे. आणि कसं आहे पाकिट? 20 रुपयाला. बघा 20 रुपयामध्ये डायबिटीज आपला खाली येतो. इथे असता भाऊ तुम्ही? ओके. बघा भाऊंचं इथे बघा अंबादास गोवर्धन यांच्या इथे दुकानाजवळच इथे विकायला आहे. अपन को सस्ते ड्राई फ्रूट के लिए मस्जिद अंदर बेस्ट में साक्षी ड्राई फ्रूट पर आने का आपको बड़ा बड़ा काजू और कम प्राइस में मिलेगा, और बादाम भी बड़ा मिलेगा और अच्छा दाना मिलेगा और कम प्राइस में मिलेगा. ये देखो आपको बादाम दिखाता हूँ मैं. एक नंबर बादाम रहेगा. ये देखो बड़ा बड़ा बादाम रहेगा और सुपर क्वालिटी का बादाम रहेगा. और किलो के भाव में? हाँ किलो किलो. और भाव भी कम. हाँ क्वालिटी भी चांगले और भाव कम. और दूसरा ये देखो बादाम जम्बू जम्बू बादाम. ये काजू है ना? काजू काजू. हाँ सॉरी. काजू. हाँ काजू काजू. हाँ काजू भी सस्ते दाम में और अच्छा काजू. और किशमिश अंजीर अखरोट सब कम प्राइस में और अच्छा माल मिलेगा अपने पास. ओके ओके. हाँ और खजूर वगैरह मिलता है हमारे पास. पीछे चॉकलेट वगैरह भी मिलेगा. केक मिलेगा. हाँ चॉकलेट है, कैडबरी है. ये चॉकलेट का पैकेट कैसा है? वो कम है 320 रुपए 1 किलो. 1 किलो. हाँ क्वालिटी एकदम अच्छा मिलेगा और बहुत बेस्ट क्वालिटी का माल है. आपकी दुकान का बैनर किधर बाहर है? बैनर बाहर है हमारा, और आप बैनर भी दिखा सकते हैं. और ये हमारे दुकान का कार्ड है मस्जिद बंदर बेस्ट में आने का, हीरा मिष्ठान होटल के अपोजिट में. ओके ओके. साक्षी ड्राई फ्रूट के नाम से. सब जगह तो वही रेट है. ये ऐसे दिखा दो, मैं खाइए. ये भागे दो. काय होतं की चालत चालत आपण जर आलो ना तर मस्जिद बंदर मार्केटला विविध प्रकारच्या गोष्टी दिसतात. आता इथे बघा मसाले जे आहेत ना ते आहेत. हा कसा आहे जिरा? हे मापटा ना याचा? हा बघा 100 रुपये मापटा जिरा आहे. आणि धनिया? 60 का डब्बा है. 60 रुपयाचा डब्बा. आणि मेथी? 100 का डब्बा है. 100 चा डब्बा आहे का? राई माझा बारीक 100 रुपये. बारीक 100 रुपये. बघा ही 100. हे बघा हे 100 रुपयाला आहे, 60 रुपयाला आहे.
हे 100 रुपयाला आहे आणि हे 100 ला आहे. याचा डब्यावर माप असतं, म्हणजे आपण जसं पायली म्हटलं जातं ना तसं आहे. बघा भाऊंचा चेअर लक्षात ठेवा आणि आईचा पण चेअर लक्षात ठेवा. मस्त डस्टबिन बॅग आहे. हे कशा डस्टबिन बॅग आहेत? ये 50 ला 3 है, 50 ला 4 है। हे 50 ला 3 आहे आणि हे 50 ला 4 आहे का? हे 50 ला 4 आहेत. हे पण 50 ला 4. ओके. हे 100 का 4. हे सब 100 का 4. बंदरच्या मार्केटमध्ये फिरतो ना तर तुम्हाला एक आणखी जास्त गोष्ट दिसेल ती म्हणजे ताडपत्री. तर ताडपत्रीची नुसती दुकान आहेत. आता आपण ताडपत्रीचा भाव करूया एका दुकानाचा, म्हणजे जरा मस्त मजा येईल. ताडपत्री दिखाव ना आम्हाला, दाखव ना. ही कशी आहे? बघा 2.5 रुपये स्क्वेअर फुटला असणारी ही ताडपत्री आहे. बघा याची क्वालिटी बघा. आणि ही कशी आहे? ये माझा 3 रुपये स्क्वेअर फीट भेटला. किती? 3 रुपये. 3 रुपये. 3 रुपये म्हणजे मीटरचा भाव नाही का आपल्याकडे? नाही, मीटरचा भाव नाही. हा हा. बघा इथे स्क्वेअर फूट वर भाव आहे. ही किती? 3 रुपये स्क्वेअर फूट. आणि ही सब एक ही का रेट क्वालिटी. ये माझा काले 4.5 के स्क्वेअर फुट है. हा हा बरोबर. हे कुठले आहे? ये 4.5 है काले. 4.5. ही काली जी आहे ना ती 4.5 रुपये स्क्वेअर फूट ये आहे. माझा 3 रुपये आहे, 2.5 रुपये असं अलग-अलग quality ओके ओके. चेतन भाई आणि राजू भाई यांच्या दुकानात आपण आता म्हणजे बसलो आहोत. खूप छान असे गृहस्थ आहेत. पण बऱ्याच दिवसांच्या दुकानावर गेलो तर त्यांनी सांगितलं आम्हाला व्हिडिओ काढायची नाही, परंतु त्यांनी बघा दुकानात बसवलंय, अगदी पंख्यामध्ये रिलॅक्स व्हायला सांगितलं आणि नंतर शूटिंग करायला सांगितली. मी चेतन भाई आणि राजू भाईंना खूप खूप धन्यवाद देतो, कारण खूप छान उत्कृष्ट गृहस्थ आहेत आणि आता ते छान कंपनी आपल्याला देणार आहेत. त्यांच्या दुकानात मध्ये काय काय मिळतं ना ते आपण आता बघणार आहोत. अगोदर जी आपण गल्ली एक्सप्लोर केली होती तर त्याच गल्लीमध्ये बघा इथे आपण जर बघितलं तर सोनी इंटरप्राइजेस हे दुकान आहे. होलसेल अँड रिटेल चेतन भाई आणि राजू भाई यांचं दुकान आहे. आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या दुकानामध्ये विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत आणि अजून ग्रेन्स पण आहेत का? गरम मसाला वगैरे आहे ना. चला आपण आणि काय काय आपल्याकडे विकायला? गरम मसाला पण आहे का? सर्व गरम मसाला, जिरा, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मसाला इलायची, हरा इलायची, काजू, बदाम, खारा काजू, खारी बदाम, खारा पिस्ता, अंजीर, मिक्स फ्रूट, अखरोट, अंजीर, बदाम, सर्व ड्रायफ्रूट, ऑल ड्रायफ्रूट. बघा ऑल ड्रायफ्रूट आपल्या यांच्या सोनी एंटरप्राइज म्हणजे राजू भाईच्या दुकानात आणि चेतन भाईच्या दुकानात भेटणार. आपण आता जाऊया. इथे बघा इथे लोणचा आहे. हा लोणचा कसा भाऊ? 200 किलोचा भाव आहे ना. आणि हे काय? किवी आहे ना. किवी कशी आहे? 700 रुपये किलो, 800 रुपये किलो. ओके ओके. बघा विविध प्रकारचा भाव त्याची लावलेला आहे दुकानामध्ये आणि छान आहे. इथे जास्त विचारची पण गरज नाही. आणि हे कुठल्या प्रकारचे काजू आहेत तिथले? हा बघा प्रत्येकाचा रेट लावला. हा किलोचा रेट आहे का भाऊ? ओके. चांगली मखाना लावा 300 रुपये पाव किलो, एकदम बेस्ट क्वालिटी. ते फ्राय करून घी मध्ये खाते, बॉडीसाठी चांगला, शरीरसाठी. बघा इथे विविध प्रकारचे मसाले देखील विकायला आहेत. आपण बघू शकता राजूभाईंनी चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला. खोबरा वगैरे आहे आणि हे आपलं आहे ते मगज आहे. या भोपळ्याच्या बिया आहेत आणि या दुधीच्या बिया आहेत. तर आता आपण सोनी एंटरप्राइजेस मध्ये मस्त एक्सप्लोर केलेलं आहे. आता आपण मालकाचा चेअर लक्षात ठेवा. इथे सर्व काही म्हणजे मसाले वगैरे किंवा ड्रायफ्रूट वगैरे सर्व काही मिळतं. तसं आपल्याला भाऊनी दाखवलेलं आहे. मस्त वाटलं. मी भाऊना परत धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ. परत भेटू आपण. तेव्हा मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की मस्जिद बंदरचा मार्केट एवढा मोठा आहे ना, फार असा मोठा आहे आणि एकदा म्हणजे एका व्हिडिओमध्ये एवढा मार्केट एक्सप्लोर करता येणार नाही आपल्याला. तेव्हा मी तुम्हाला एकदा सांगतो की मी पुन्हा येईन या शब्दामध्ये फार मोठी ऊर्जा आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मुंबई देवी माते की जय.